नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा बॅक साईडचा नेक शिकणार आहोत। तर बघा, मी हा मागील पार्ट सगळा रेडी करून घेतलेला आहे, जो पट्टी वगैरे करून घेतला आहे अर्धा इंचावर, जेणेकरून जे आपण एक्स्ट्रा पट्टी लावून पलटी करतो ना, ती न करता मी डायरेक्टली पलटी करून घेतलेला आहे। तर आपल्याला जी पण पार्ट हवी असेल त्या साईडने आपण हे मला रेडी पार्ट हवी आहे 3.5 ची। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकतात की तुम्हाला 2 ची 2.5 ची जी पाहिजे आहे ती तुम्ही ठेवा। तर मी 3.5 ची पार्ट ठेवली आहे। तर 3.5 इंच आल्यावर वरती बघा किती आपलं मेजरमेंट उरत आहे। तर बघा, प्रॉपरली मेजरमेंट आपलं 11 इंच उरत आहे। तर कॅनव्हासवर आपल्याला गळ्याची उंची 11 घ्यायची आहे। जर मेजरमेंट अंगावर असेल तर आपण जे पण मेजरमेंट असेल तुमच्या गळ्याची 10, 11, 12 त्यानुसार तुम्ही तो हाईट घेत चला। तर आपल्याकडे कॅनव्हास भरपूर आहे, तर तो फोल्ड कसा करायचा ते मी तुम्हाला एक सिंपल स्टेप सांगते। तर कधीही हा कॅनव्हास फोल्ड करताना 5 इंचाचा फोल्ड करायचा। बघा, 5 ते 5.5 इंचाचा मी फोल्ड केला आहे। जर गळा फाकवायचा असेल तर 5.5 इंचाचा फोल्ड ठेवा, इतर वेळेस 5 इंचाचा फोल्ड ठेवा। ओके। आणि ह्या जॉईंटच्या बाजूने आपली किती 11 ची उंची आलेली आहे, तर आपण ही वरतून खाली 11 इंच घेऊया। अकरा 1 इंच आपल्याला बाजूचा कॅनव्हास लागणार आहे। आणि या साईडने आपण एक स्ट्रेट लाईन करून घेऊया। कटिंग करून टाकू आता। हा जो आहे एक्स्ट्रावाला 1 इंच तिकडून आणि हा फोल्ड केलेला पार्ट असा कॅनव्हास आपण कटिंग करून घेऊ, जेणेकरून आपल्याला शेप व्यवस्थित बनवता येईल। या पद्धतीने तुम्ही जर कॅनव्हासची कटिंग करून ठेवली तर आपला कॅनव्हास भरपूर वाचतो आणि आपल्याला दुसऱ्या गळ्यांना तो कामा येतो। आता बघा, या जॉईंटच्या बाजूने मी 2.25 इंच गळा रुंदी घेत आहे। या साईडने 2.25 निशाण मारून घ्यायचं, बॉक्स आखून घ्यायचा। तर खालच्या साईडने जॉईंटच्या बाजूने बॉक्स करायचा, ओपन बाजूने बॉक्स करायचा नाही। जर तुम्ही या साईडने बॉक्स केला तर तो गळाचे 2 भाग होणार। तर एक खालून वरती 3 इंचावर एक मेजरमेंट घ्यायचं, 3 इंच। या स्केलच्या साहाय्याने तुम्ही त्याला शेप द्या, खूप छान असा शेप बसेल। ॲडजस्ट करून घ्यायचा की आपली पट्टी कुठे ॲक्युरेट एकमेकांना टच होणार पॉईंटला। तर बघा, या पद्धतीने ही पट्टी बसणार आहे। आता या साईडने बघा, अर्धा ते 1 इंच तुम्हाला जेवढा गळा फाकलेला हवा त्यानुसार तुम्ही इकडची साईज आपण वाढवू शकता। तर मी 1 इंच तो शेप वाढवणार आहे। जर कस्टमरला गळा फाकलेला नसतो तर तुम्ही अर्धा इंच वाढवा। माझ्या कस्टमरला गळा फाकलेला आवडतो, त्याच्यामुळे मी या साईडने 1 इंच गळा चिरेस बाहेर काढलेले आहे पॉईंटपासून, 1 इंच। आणि या साईडने तुम्ही आपली ही स्केल बरोबर इकडे अटॅच होईल ना, हा पॉईंट अर्धा ते 1 इंच स्ट्रेटच असला पाहिजे शोल्डर दाबण्यासाठी। आपली ही पट्टीची स्केल बघा इकडे व्यवस्थित बसलेली आहे, त्यानुसार आपण शेप देणार आहोत। खूप छान असा सिंपल नेक तयार झालेला आहे। तुम्ही या पट्टीचा यूज करून आणि हे मेजरमेंट व्यवस्थित घेऊन असा शेप द्या, खूप छान असा पॉईंट बसणार आहे। तर याच्या बाजूच्या बाहेरच्या साईडने 1-1 इंच आपल्याला एक्स्ट्राचा पुन्हा एकदा एक शेप बनवायचा आहे। आता हा ड्रॉ करून आपण कटिंग करून घेऊया।
आता उलटा करून याही साईडने आपण त्याला शेपचा आकार देऊ. सिंपल असा नेक आपला डिझाईन तयार झालेली आहे. हे पॉईंट तुम्ही एकदम ॲक्युरेट जॉईन करून घ्या. ओके, आता तो आपल्या बॅक साईडला कसा अटॅच करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आता काय करायचं, हे जे आहे कॅनव्हास बनलेला त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे. हे बघा, मी अर्धा इंच कॅनव्हास पेक्षा जास्त ठेवून कटिंग करत आहे फॅब्रिक. ओके, आता काय करू, सेंटरला आपण शिलाई अस्तर आणि कॅनव्हास जोडून घेऊया. इथपर्यंत शिलाई आणायची आहे. हे बघा, ही शिलाई का मारायची आपण बघा. हे कॅनव्हास आपण प्रेसने पण प्रेस करू शकतो, पण प्रत्येक वेळेस प्रेस घ्यायची, ती प्रेस करायची. त्याच्यापेक्षा ही एक 5 नंबरची शिलाई तुम्ही इथपर्यंत आणली तर कॅनव्हास आणि अस्तर एकदम व्यवस्थित पॅक होऊन जातं. कपडा इकडे तिकडे हालत नाही आणि फुगा वगैरे पडत नाही. आणि ही जे आता कडाने आहे तर आपल्याला असा फोल्ड करून एक शिलाई मारायची अशी. एक्स्ट्राचा जो असा जास्तीचा उरलेला कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. आता काय करू, आपण सेंटर घेऊया त्याचा वाला. आपण जो बॅक पार्ट तयार केलेला आहे त्याच्यावर त्याचाही आपण सेंटर काढून घेतलेला आहे. आता हे मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवायचं. बघा, अस्तराची साईड आतमध्ये गेलेली आहे, मेन फॅब्रिक वरती आले आहे. आणि जे हे कॅनव्हास बनवलेलं आहे आपण रेडी केलेलं आहे डिझाईन, तर ती या सेंटर आणि हा सेंटर एकदम ॲक्युरेट ठेवायचा आणि या पद्धतीने ठेवायचं. तुम्ही या पद्धतीने ठेवला त्यामुळे गळा चुकेल. याच पद्धतीने आपल्याला कॅनव्हास ठेवायचा आहे. पुन्हा आपण जी कॅनव्हासला जी शिलाई मारलेली होती ती शिलाई पुन्हा इथं सेंटर घेऊन आपल्याला मारायची आहे. आता ही शिलाई आपण मारून घेतली आहे, म्हणजे कॅनव्हास आपण एकमेकांना अटॅच केलेला आहे. जर तुम्हाला असं वाटतं की हा पॉईंट आपला खालीवर झालेला आहे, हाईट आपली कमी जास्त झालेली आहे, तर तुम्ही याच शेपमध्येही थोडाफार चेंज करू शकतात. आता बघा, माझी हाईट होती 3.5ची, हा शेप थोडासा खाली गेलेला आहे. जेव्हा आपण हा बॅलन्स थोडासा इकडे तिकडे झाला तेही आपल्याला त्यानुसार ॲडजस्ट करता येतं. हे बघा, मी तो ॲडजस्ट केला आहे. तुम्हालाही वाटले आपला पाठ छोटी मोठी होत आहे, त्या पद्धतीने तुम्ही थोडासा ॲडजस्टमेंट करून घ्या. तर माझी रेडी पार्ट बघा इथे ॲक्युरेट 3.5वर येत आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही हे अशी स्टेप फॉलो करू शकतात, जेणेकरून तुमची गळा छोटा या मोठा होणार नाही. पार्ट आहे तेवढी ॲक्युरेट येणार आहे. आता हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. जे ड्रॉ केलेलं आहे त्यावरच आपल्याला शिलाई मारायची असते. खूप जण काय करतात, ड्रॉ करतात आणि त्याच्या आतून पाहून त्यावर शिलाई मारतात. तिने शेप खूप खराब होतो. आपण जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरच शिलाई मारायची. हे बघा, आता जी शिलाई मारलेली आहे त्याच्या आतमधून आपल्याला 1/2 इंच ते अर्धा इंचावर कटिंग करायची आहे. ज्या साईडने कटिंग करायची नाही
आतल्या बाजूने आपल्याला पाऊलचं कटिंग करायचं आहे. हे बघा, आता नॉर्मली आपल्याला तिरपे कट मारायचे आहे पूर्ण गळ्याला. आता बघा, हे जे आपले पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला एकदम व्यवस्थित लॉक करून घ्यायचं, जेणेकरून पलटी होताना तो फाटणार नाही. तिन्ही पॉईंट आलेले आहेत, तिन्ही पॉईंट आपण व्यवस्थित लॉक करून घेऊ. बरेचदा काय होतं, सिंगल टिप मध्ये कपडा पलटी करताना तो उचला जातो आणि तिथं फाटल्यावानी होतं. त्याच्यामुळे हा पॉईंट आपण क्लिअरली पॅक करून घेऊ. आता आपण हे गळा पलटी करून घेऊया. हे बघा, यासाठी मी तुम्हाला डबल शिलाई मारायला लावली होती, पॅक करायला लावलं होतं. खूप असा सुंदर असा शेप आपला ब्लाऊजचा बनलेला आहे. आता आपण याच्या किनारी किनारी शिलाई मारून घेऊया. हे बघा, खूप सुंदर आपला असा शेप बनलेला आहे. आता तुम्ही याला लेसही लावू शकतात किंवा असंच ठेवू शकतात. या खाली तुम्हाला जर बटरफ्लाय टाकायचा असेल तर बटरफ्लाय तुम्ही टाकू शकतात. अगोदर आपण याला टक्स मारून घेऊया बॅक साईडचे. तर आणि हे जे आहे बघा, उलटी फिनिशिंग केल्यानंतरही खूप छान दिसत आहे. हे बघा, फिनिशिंगही खूप छान आलेलं आहे उलट्या बाजूने. तर हा सेंटर आहे, सेंटरच्या बाजूने आपल्याला एक 4 इंच वरती 4 इंच, याही साईडनी सेंटर 4 इंच 4 इंच हे टक्स मारून घेऊया. अर्धा इंच असा क्रॉसमध्ये आपल्याला टक्स मारायचा आहे. हे बघा, तुम्ही आता ही जी डिझाईन आहे त्याला लेसही लावू शकतात किंवा सिंपल असाही ठेवू शकतात. आता मी या डिझाईनला बटरफ्लाय अटॅच करणार आहे. खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह गळा दिसत आहे, तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हालाही जर असा बटरफ्लाय शिकायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही ह्या बटरफ्लायचा व्हिडिओ बघू शकतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला नक्की समजणार आहे.
तुम्ही हे बटरफ्लाय त्या व्हिडिओमध्ये जाऊन शिकू शकतात, बघू शकतात. तर माझं म्हणणं आहे लेस वगैरे न लावता तुम्ही सिंपल असा बटरफ्लाय इथे अटॅच करा. युनिक आणि ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर स्टिच हाताने करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता फिटिंग वगैरे केल्यावर हा गळा खूप सुंदर असा दिसणार आहे. हे बघा. नक्कीच तुम्ही ह्या शेपला हे बटरफ्लाय यूज करा, जेणेकरून कस्टमरला खूप असं आवडेल आणि तुमची डिझाईनही युनिक बनेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर माझा बटरफ्लाय व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.